नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। ताईंनो, आपल्याला 2 महिन्यातनं एकदा ज्या वेळेस आपल्याकडे THR येतो, 6 महिने तर 3 वर्ष गरोदर आणि स्तनदा यांचा ज्या वेळेस आपल्याकडे THR येतो तो THR उतरायच्या वेळेसच आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे। हे आपल्याला 2 महिन्यातनं एकदा, कारण THR 2 महिन्यासाठी आपल्याला येतो, त्याच्यामुळे हे एकदा जी महाराष्ट्र ICDS ॲप आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे काम करून घ्यायचं। तर बघा ते कसं करायचं। अजून कोणी जर व्हिडिओ पाहिला नसेल तर महाराष्ट्र प्ले स्टोअरवर जा आणि तिथं जाऊन महाराष्ट्र ICDS ॲप म्हणून आपल्याला ती डाउनलोड करायची आहे। त्याचा पासवर्ड देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पासवर्ड हा सगळ्यांचा कॉमन आहे, तो मी चॅनलच्या माध्यमातून सांगू शकत नाही, परंतु आपल्या बिटामध्ये जर कोणाकडे नसेल तर नक्कीच पूर्ण बिटाचा जो पूर्ण महाराष्ट्राचा आहे तो पासवर्ड एकच आहे आणि जो यूजर ID आहे तो आपला अंगणवाडी केंद्राचा कोड क्रमांक आहे, बाकी काहीच नाही। तर लक्षात ठेवा। मग त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ती ओपन करायची। ओपन केल्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथं खाली ऑर्डर हा शब्द दिसते बघा, ऑर्डर्स, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथून पण करू शकता किंवा तुम्ही इथं स्क्रोलिंग केलं तर इथं पण तुम्हाला दिसणार, परंतु अगदी सोपन सरळ होम पेजवर आपल्याला ऑर्डर्स दिसते, याच्यावर आपल्याला क्लिक करायचे। हे काम 2 महिन्यातनं एकदा ज्यावेळेस THR अंगणवाडी केंद्रात उतरतो त्याच दिवशी त्यावेळेलाच आपल्याला करायचे, त्याच्यानंतर करून काहीच उपयोग नाही, तेव्हाच हे करायचे। आता मी त्याच दिवसाचे स्क्रीनशॉट हे काढून ठेवलेले आहेत आणि आज व्हिडिओ करते। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला जर तुम्ही इथं पाहिलं तर आत्ता जो आहार आला आपल्याकडे तो मार्च एप्रिल 2026 साठी आपल्याकडे आलेला आहे। आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर बघा, ऑर्डर रिसीव डिलिव्हर, बघा ह्या पद्धतीचं, म्हणजे जी ऑर्डर आहे तर ती मी रिसीव केलेली आहे। प्रत्येक वेळेस ग्रीन झालं म्हणजे ती आपली ऑर्डर डिलिव्हर झालेली असते। तर आपल्याला आता ह्याच्यावर ऑर्डर डिलिव्हरीवर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ही मार्च आणि एप्रिल महिन्याची 2026ची जी THR आहे तर ते आपल्याला जो प्राप्त झालेला, तर आपल्याला त्याच्यासाठी रिसीव डिलिव्हरी आपल्याला ही करायची आहे, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, आहार खूप उशिरा आलेला या महिन्याला, त्याच्यामुळे आपल्याला शेवट मी सांगेल की आपण कशा पद्धतीने तिथं लिहायचं आहे। जे आहे ते आपल्याला ॲप्लिकेशन आहे आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण बिनधास्ती लिहायचं। त्याच्यासाठी मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की कुठं आपल्याला ती नोट टाकायची। तर आपल्याला आता इथं या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याकडे जो आहार आलेला आहे तो आहार आपला ह्या ॲरोला क्लिक करून चेक करा। इथं वर पण दिसतंय 25 आकडे, पण इथं देखील चेक करा 25, इथं 50 पाहिजे। तर त्याच पद्धतीने गरोदर स्तनदाचं पण आपल्याला बघायचं आहे। तर बघा, इथं गरोदर स्तनदा आणि प्रत्येक ॲटम हे 4 असतात, तर ते 4 आहेत का हे पण आपल्याला चेक करायचं। जर तुम्ही इथं पाहिलं तर इथे आपल्याला दिसतंय की 6 महिने तर 3 वर्ष मुलाचे ॲटम्स 4 प्रकारचे बॅगा आहेत। गरोदर स्तनदा किशोरवयीन मुलींच्या देखील 4 प्रकारच्या बॅगा आहेत। आणि त्याच्यानंतर SOW मुलांसाठी SOWचे जे 6 महिने तर 3 वर्ष चे लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी 6 बॅगा आहेत। बघा, इथं तुम्हाला ते बघायचं आहे, इथं तुम्हाला ते चेक करायचं आहे। आणि त्या पद्धतीनेच आपल्या याच्यामध्ये जसं पावतीत आहे तसा हार आपल्या अंगणवाडीत उतरतोय का हे पण आपल्याला चेक करायचं आहे। आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी कुपोषित, हे कुपोषित आहेत, खालचे जे 2 कॉलम आहेत, 6 महिने तर 3 वर्षासाठी 6 बॅगा आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 2 बॅगा, तर ह्या आहेत का तर हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। आता माझ्याकडे कुपोषित लाभार्थ्यांचं नाही, त्याच्यामुळे मी फक्त गरोदर स्तनदा आणि लाभार्थी एवढंच चेक करणार। मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोवर जाऊन मी क्लिक करणार। बघा, जर तुम्ही पाहिलं तर ह्या ॲरोला क्लिक केल्याबरोबर जे 4 प्रकारचे पाकिटं आहेत ते 4 प्रकारचे पाकिटं 25 लाभार्थ्यांसाठी 2 महिन्यासाठी 50-50 4 प्रकारचे आलेले, तर अशाच पद्धतीने गरोदर स्तनदा यांचे देखील मी चेक करून घेणार। तर बघा, ते देखील क्लिक केलेलं आहे आणि तिथे देखील 10 लाभार्थी जे गरोदर आणि स्तनदा आहेत तर 10 लाभार्थ्यांचा आहार आलेला आहे। 4 प्रकारचे पाकिटं आहेत तर त्या पद्धतीनं आलेलं आहे 80 पाकिटं। तर अशा पद्धतीने आपल्याला जर तुमची कुपोषित मुलं असतील खाली तर कुपोषित मुलांचं देखील तुम्ही ह्या पद्धतीने चेक करा, म्हणजे किती असतात त्या पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे। तर अशा पद्धतीने चेक करून झाल्यानंतर मग आपल्याला इथं समोरच दिसत आहे की आपल्याला आता चेक झालेला आहे, आपल्याला वाटतं करेक्ट आहे, तर मग आपल्याला फक्त
ॲक्सेप्ट ऑर्डर, बाकी काहीच करायचं नाही. तर आपल्याला फक्त ऑर्डर ॲक्सेप्ट करायची. जर ऑर्डर बरोबर असेल म्हणजे जो दिलेला आहार आहे म्हणजे या पावतीत आणि आपल्याला जी ऑफलाईन म्हणजे जी पावती आपल्याला प्रत्यक्षमध्ये मिळणार आहे त्या पावतीवरचा आहार आणि याच्यातला ऑनलाईन च्या पावतीमधला आहार हा सारखा असेल, उतरवताना सारखा असेल तर आपल्याला डायरेक्ट ऑर्डर ही ॲक्सेप्ट करायची आहे. दुसरं काहीच करायचं नाही. ॲक्सेप्ट ऑर्डरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं आपल्यासमोर पेज ओपन होणार आहे. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मात्र इथं आता निरखून बघा की आपण जर पाहिलं इथं ऑर्डर डेट 13/1/2026 आणि एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट म्हणजे आपल्याकडे ती तारीख जर बघितली तर 15/1/2026ला आहार हा अपेक्षित होता. मग तो कमीत कमी 31 जानेवारीपर्यंत येणं महत्त्वाचं होतं, परंतु असं झालेलं नाही. तो आहार मात्र आमच्या इथं 11 तारखेला उतरला, म्हणजे काल तो आहार आलेला आहे अंगणवाडी केंद्रामध्ये. म्हणजे हा किती उशिरा आलेला आहे? जवळजवळ 1 ते 1.5 महिना आहार उशिरा आलेला आहे. आपल्याला खाली रिमार्क दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. त्याच्या पहिले आता बघा आपल्याला रिमार्क कुठं दिलेला आहे तो पण आपल्याला भरायचा आहे. बघा इथं जर तुम्ही पाहिलं हा तुम्हाला इथं एंटर रिमार्क हिअर याच्यामध्ये आपण टाकू शकतो. मी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे, तर तुम्ही देखील टाकू शकता. हे बघा तुम्ही जर पाहिलं तर मी इथं लिहिलेलं आहे आहार उशिरा आला 11/3/2026 असं मी तिथं टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी फोटो अपलोड केलेला आहे. अपलोड फोटो, मग त्याच्यानंतर आपल्याला अपलोड फोटोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही पावती आपली हे झाल्यानंतर मग आपल्याला इथं ओकेवर क्लिक करायचं आहे फोटो काढल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीचं पेज आपलं येतं. हे आल्यानंतर मग आपल्याला शेवटी आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे जी आपली ऑर्डर आहे आपला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जो नंबर तुम्ही लॉग इन केलेला आहे, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जो नंबर लॉग इन केलेला आहे त्या नंबरवर आपल्याला मेसेज जातो आणि ओकेवर क्लिक करायचं आणि बाहेर यायचं. अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जेव्हा THR हा येतो त्या क्षणाला तुम्हाला हे काम करायचं आणि ही ॲप्लिकेशन लगेच ओपन होते. आता ज्यांची ओपन होत नाही तर त्यांनी आपल्या तालुक्या कार्यालयाला कळवावं, कारण की जेव्हा ती लॉगिन झाली अजूनही सांगते प्लेस्टोअरवर जा. प्लेस्टोअरवर जाऊन आपल्याला महाराष्ट्र ICDS हे ॲप्लिकेशनचं नाव आहे आणि ही ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायची. आपल्या तिथं युजर ID मध्ये आपला अंगणवाडीचा कोड टाकायचा आहे आणि पासवर्ड हा पूर्ण महाराष्ट्राचा एकच